प्रथम नमस्कार. मी प्रोफेसर निलेश धनंजय आवारे, डी.एच. राय सोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे. आज खूप भारी वाटलंय कारण मी आज भूमी फाउंडेशनला आज भेट द्यायला आलोय आणि सरांचं म्हणजे आम्ही तर रिसर्च करतच होतो, पण सरांचं काम मी खूप आधी पण बघितलंय. म्हणजे ही संस्था चालू आहे आणि खूप उत्तम आणि प्रसन्न आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी इथं वाटते आल्यानंतर. सरांच्याबद्दल सांगितलं तर सरांनी खूप असे उपक्रम राबवलेत, खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत सरांनी काम केलेलं आहे. त्याबद्दल सर तुमचं म्हणजे जे तुम्ही काम करताय ना हे कशातच तोललं जाणार नाही. आणि मॅडम तुम्ही पण जे तुम्ही करताय ना हे ह्यासाठी म्हणजे एक म्हणतो ना एकदम ताकद लागते ह्या सगळ्या गोष्टी करायला. एक वेगळा सदविचार लागतो, एक नेक्स्ट लेवलला विचार लागतो. जे तुम्ही काम करता त्याची पावती म्हणजे जी देईल ती कमीच असेल, जी देईल ती कमीच असेल. असा प्रश्न तर भूमी याचा अर्थ काय होतो, तर भूमीचा अर्थ होतो माती. आणि आपण मातीतच घडलेलो आहे आणि शेवटी मातीतच जाणार आहे. आणि खूप भारी वाटतं इथे आल्यानंतर. खास करून ज्यावेळेस मी इथं नाव वाचलं सावित्रीबाई मुलींची निवासी वसतिगृह. आता त्यांच्या बाबतीत जर एक किस्सा सांगायचा झाला तर एकदा आपले जे महात्मा फुले आहेत त्यांनी एक विचार सांगितला की साऊ आजपासून तू गोल तवा सोडायचा आणि चौकोनी तवा हातात घ्यायचा. ते म्हणले चौकोनी तवा? ते म्हणले ते वेगळा तवा असतो, तो असा तसा नाही भेटत, तो एकदम तुझ्यासाठी खास घेऊन आलोय मी. मग ते म्हणले मग ह्या गोलताव्याचं काय करायचं? मग ते म्हणले त्या गोलताव्याने काय होतं, त्या गोलताव्याने फक्त घर चालतं पण चौकोनी तव्याने देश चालतो. आणि त्यांनी तो विचार त्या दिवशी तो गोलतावा त्यांच्याकडून घेतला आणि चौकोनी तवा दिला. आणि चौकोनी तवा दिल्यानंतर ते ज्या सुटल्या त्या आज बघा इथेच. आणि अशा किती फाउंडेशन या जगात त्यांनी मागं वळूनच नाही बघितलं. त्यांच्याकडे एवढे सारे प्रसंग आले, शेण कुठं मारतायत, टमाटे कुठं मारतायत, त्यांनी कुणाचाच विचार नाही केला. त्यांनी फक्त त्यांचा ध्येय की मला घरोघरी माझा विचार पोहोचवायचा आहे, मला सगळ्या मुली शिक्षितच पाहिजे. आणि ज्यावेळेस हे सगळं आपला देश हा एका मुलीच्या हातात जर गेला तर नक्कीच त्याचं एक जे आउटपुट येईल ते नेक्स्ट लेवलला असेल. आणि मला इथे सगळ्या छोट्या छोट्या साऊ दिसत आहेत ऑलरेडी आणि त्यांच्याकडे बघून मला खूप असं भरून पण आलंय आणि माझ्या टीमलाही भरून आलं असेल. आज त्यांनी एक वेगळा अनुभव घेतला, याचं मला खूप असं भारी वाटतंय. आज आम्ही पण सर वेळेकडे बघितलेलं नाहीये. जसं तुम्ही म्हणला आपल्याला वेळेवर नाही पळायचंय, आपल्याला जगायचं.